साईज बघा यांची. इकडनं सुद्धा मोठे मोठे बोकड आहेत बघा. पाहू शकाल एकदम फुल साईज मध्ये आहे बघा. साधारणतः एक किती दातावर असतील? हे 4 दाती. ओके. आणि वजन किती यांचं? वजन 40 किलो, 45 किलो, 35 किलो अशा. ओके. कशी किंमत सांगताय? सोजत मध्ये आहेत ना? घरगुती आहे कसे? घरगुतीचे. काय किंमत सांगताय? 1 लाख रुपये. दात कसे दाताला? ओके. घेतलाय का? ओके. कुठून आले होते? पुण्यावरनं. शिरोई आहे ना? शिरोई मध्ये. आणि पाठीमागचा 30,000 ला. ओके. आणि तो बारीक 20,000. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. मित्रांनो, आज आपण आलोय शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारावर तळेगाव डमडेरे या ठिकाणी. मित्रांनो, बकरी ईद निमित्त आज बाजार भरलेला आहे आणि बाजारामध्ये बोकड्यांची जी आवक आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. तर आजच्या बाजारामध्ये बोकड्यांचे काय दर चालू आहेत, कशा किमती होतात, ते कोणत्या कोणत्या ब्रीडचे बोकड आले, या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद. आभारी आहोत. तर मित्रांनो, आपल्यासोबत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आहेत. साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील. बुधवार दिनांक 27 मे 2026 ला आपल्या संपूर्ण देशामध्ये बकरी ईदचा सण असल्यामुळे बकरी ईदच्या सणासाठी संपूर्ण पुणे शहरातून पुणे शहरा शेजारीहून पुणे शहरा शेजारी जेवढे काही उपनगर आहेत त्या सर्व उपनगरामधून बोकड खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधव बहुसंख्येने तळेगाव मार्केट यार्ड, शिरूर बाजार समितीचे उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड येथे मोठ्या संख्येने आज आलेले आहेत. तेवढ्याच प्रमाणामध्ये बोकड पाळणारे जे मेंढपाळ आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी सुद्धा आपले बोकड विक्रीसाठी तळेगाव डमडरे येथील बाजारामध्ये मोठ्या संख्येने आणलेले आहेत. या बाजारामध्ये सगळ्यात जास्त बोकड किमतीचा हा 60 ते 65 हजार रुपयाला खरेदी करण्यात आलेला आहे. सदर खरेदी व्यवहार रोखीने झालेला आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये या बाजाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या बाजाराला प्रतिसाद दिल्यामुळे शेतकरी वर्ग, मेंढपाळ वर्ग सुद्धा समाधानी झालेला आहे. तसेच संपूर्ण भारतामध्ये मुस्लिम बांधवांना 27 मे 2026 ला होणाऱ्या बकरी ईदच्या बाजार समिती शिरूरच्या वतीने भरपूर अशा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. तर मित्रांनो, आता आलोय आपण शिरूरच्या बाजारामध्ये. सरांची मुलाखत आपण ऐकलीच असेल. बाजारामध्ये भरपूर अशी मोठ्या प्रमाणावर बोकड्यांची आवक झालेली आहे. पाहू शकाल. बाबा घेतला का विकायचा आहे? दादा घरगुती आहे का? गडबडीत. इकडनं सुद्धा तुम्ही पाहू शकाल. घरगुती बोकड या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर येतात. ते दादा घरगुती आहेत का? घरगुती आहे. कुठून आले होते? नांदगाववरनं. काय किंमत सांगताय? 35,000. 35,000. आणि बारकेचे 25,000. 25,000. ओके. मोठ्याचे 35,000 सांगतात आणि बारकेचे 25,000 रुपये. पाहू शकाल. गावरान बोकड बी भरपूर आहे. याचे काय सांगताय दादा? काय सांगताय? 20 सांगतोय. 20 सांगताय. मागणी वगैरे कशी? मागणी 14-15 ला मागते ती. ओके. कुठून आले होते तुम्ही? आम्ही हडपसरवरून आलो. हडपसरवर. ओके. एकच आहे का? हे पण आपलेच आहे. ओके. त्यांची कशी सांगताय? त्यांच्या 60,000 सांगतोय जोडीचे. 60,000. ओके. आणि किती? 2 दातावर? 2 दातवाले. ओके. याच्यावरती अजून आहेत का? एवढेच आहेत? एवढेच. पाहू शकाल. शेवटचा बाजार आहे आज तळेगाव मधलं सुद्धा बकरी ईद निमित्त भरलेला. तर आवक सुद्धा चांगली आहे.
इकडनं पण पाहू शकाल घरगुती बोकड जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. पण मोठं आहे बघा. त्याला ताकदच नाही. इकडं सोजत मध्ये आहेत. घेऊ का व्हिडिओ? घेतलाय का? ओके. कुठून आले होते? पुण्यावरनं. शिरोई आहे ना? शिरोई मध्ये. आणि पाठीमागचा 30,000ला. ओके. आणि तो बारीक 20,000. कसा आहे बाजार? कसा आहे आजचा? कडक आहे. ओके ठीक आहे. तर खरेदी आहे बघा. काय म्हणायचं? सोजत मध्ये आहेत ना? घरगुती आहे कसे? घरगुतीचे. काय किंमत सांगते? 1 लाख रुपये. दात कसे आहे दाताला? ओके. मागणी वगैरे किती पर्यंत? मागणी साधारण 70 पर्यंत. विक्री नाही झाली तर मग घरी घेऊन जाणार आहे का विकणार आहे? मोबाईल नंबर सांगेल. 9834 580512. ओके. तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. आणि कुठून आले होते? पारनेरवरनं आले होते बा. ठीक आहे दादा. घरगुती आहे? घरगुती आहे. ओके. कुठून आले होते? भीमा टाकळीवरनं. पाहू शकाल एकदम फुल साईज मध्ये. ठेवणार आहे का घरी घेऊन जाणार? विक्री करणार आहे? आली किंमत तर द्यायचा, नाही झाली तर घरी. ओके. मोबाईल नंबर सांगा मग. 7350 72 0182. ओके. आणि गावाचं नाव काय? टाकळी भीमा, तालुका शिरोर, जिल्हा पुणे. ओके. बोकड पाहू शकाल फुल साईज मध्ये आहे. किती दातावर आहे आता? 6 दाती. 6 दात. आणि वजन? वजन 85-90 च्या आसपास असेल. ओके. पाहू शकाल. जर आपल्या कोणाला हवा असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा. धन्यवाद. इकडे बघा कोटामध्ये पण आहेत बरेच. सगळे कोटा आहे. कोटा किती दातावर येते? 2 दात. हे पकडणार. आणि किंमत काय सांगताय? सांगितलंय का? ठीक आहे चालेल. ठीक. इकडनं सुद्धा मोठे मोठे बोकड आहेत बघा. बिटल मध्ये आहे का? कशी सांगताय किंमत? 30,000.
ओके. ओके. 30,000 रुपये किंमत सांगतात ते. सोजत मध्ये आहे. दादा कशी किंमत सांगताय? 90,000. तीन याचे 90,000 रुपये बघा. बाकीचे सुद्धा मोठे मोठे बोकड आहेत तिकडे. मोटर लहान करडे पाहू शकाल मित्रांनो, मेंढ्यांच्या आणि शेळ्यांचे आहेत बघा. यांची कशी किंमत सांगताय? 5,000 रुपयानं. 5,000 रुपये. नर मादी का कसं आहे? 2 नर आहेत. ओके. गवत वगैरे खातात हे? दूध. ओके. चिकन खातात. किती एक महिन्याचे असतील का? किती महिन्याची. महिन्याची. आणि हे खालचं? आठवड्याची. ओके. हे 3 होता त्याच्यामुळे एक आणता ना? हा, एक आणतो. ओके चालेल. कुठून आले होते? लोणंद. लोणंदवरून. इकडे शेळ्यांची पण आहे बघा. दादा काय पाठ बोकड आहे कसे? नको का? इकडनं परत बघा. कोणते आहे दादा? कोणते आहेत बोकड? नको का? तर दादा आहेत बा आपल्यासोबत. सर आपलं नाव? अमोल टकले. आपण काय आणतो विक्रीसाठी बाजार? आपल्याकडे असतात मोठे बालिके, मोठे मोठे आणि वाजमेंढे असतात. ते सगळे पाहू आपले शकाल. एकदम फुल साईज मध्ये आहे बघा. हे दिलेले साधारणतः किती दातावर असतील? हे 4 दाती. ओके. आणि वजन किती आहे यांचं? वजन 40 किलो, 45 किलो, 35 किलो अशा. ओके. कशी किंमत सांगताय? सांगाल 30,000 सांगतोय. हे दिले 26,000 रुपयाने. 26,000. हा, 2 दिले. ओके. त्यामुळे आता वाजमेंढे राहिले, ते 2 बालिके पलीकडचे राहिले. ओके. आणि आपल्याकडे मोठेच मेंढे असतात? हो, मोठे मोठे, बारके नसतात. ओके. जर कुणाला लागले तर मिळतील? देऊ. ओके. आणि आपण चाकण सगळं चाकण, लोणंद, यवत, कापून सगळे बाजार सगळे बाजार करतो. ओके. जर कुणाला दुकानासाठी लागले तर देऊ शकतो ना. देऊ शकतो. आपला मोबाईल नंबर सांगा. 8308 50 51 82. ओके. तर पाहू शकाल क्वालिटी बघा, एकदम फुल साईज मध्ये आणि मोठ्या मापाचे. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्यांना एकदा नक्की कॉल करा. साईज बघा यांची. दादा कुठून आले? नगरवरून. नगरवरनं. ओके. आता हे मेंढ्या सॉरी कशी बोकड आणलेत, कोणते येते? कसे बोकडे आहेत गावरान? गावरान मध्ये आहेत. ओके. किती दातावर आहे? 4 दाती. 4 दाते. आणि वजन? वजन 110. ओके. कशी किंमत सांगते? दोन्हीचे 140 आहे. 1,40,000. काय मागणी वगैरे? मागणी 95 ला झाली. 95 ला. ओके. पाहू शकता. मोबाईल नंबर सांगा. 86 69 22 43 51. ओके. तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, तुम्ही साईज पाहू शकाल बघा. फुल साईज मध्ये आहे. कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे. गावाचं नाव सांगितले. जर आपल्याला कोणाला लागत असतील या क्वालिटी मध्ये तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. बाकीचे पण इकडे आहेत बघा. एकदम फुल साईज मध्ये आहेत.
पाहू शकाल. इकडं विठ्ठल मध्ये आहे बघा. नमस्कार. काय किंमत सांगता याची? 80,000. कोणतं विठ्ठल मध्ये आहे ना? ओके. आणि किती दातावर आहे? 4 दातावर. काय बाबा 80,000 रुपये किंमत सांगता. त्या फुल साईज मध्ये आहे. तो मागचं पण तुमचंच आहे का? त्याची काय सांगताय? 70,000. ओके. हा दाताल पूर्ण झाला असेल ना? 6,000. ठीक आहे, चालेल. किती म्हणते? तर इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकाल. शेळ्या पण आलेल्या आहेत बा. दादा आज कोणत्या कोणत्या शेळ्या आहेत? तिकडे तिथे क्वालिटी काढा एवढी. शेळी बघा मित्रांनो. दादा कोणती आहे? गावराने गावरण मध्ये. आता किती वेळ त्याची आहे? दुसऱ्या हाताला आता खाली होईल. ओके. गाभणी आहे ना? हो गावन. काय किंमत सांगताय? सांगायला 41,000 आहे. 41. काही कमी जास्त? हो होतील ना. ओके. मोठ्या अजून आहेत का याच्या व्यतिरिक्त? विकल्या होत्या सकाळी बरं. ओके. मोबाईल नंबर सांगा ना. 86 86 79 71. ओके. पाहू शकाल एकदम फुल साईज मध्ये आहे. ठीक आहे. ती पण घ्यायची. इकडे पण आहे. ही कशी गाभण आहे? कशी? ओके. आणि काय किंमत सांगते? 14.5. गावरण मध्येच आहे ना? मोबाईल नंबर सांगा ना. 88 06 70 08 ओके. कमी होणार तिथं सांगितलं तेवढं देत नाही. ओके. कमी करून द्या ना. हो कमी करून द्या. पाहू शकाल. आणि इकडनं सुद्धा बघा शेळ्या वगैरे असतात. हे इकडं बोकड आहेत बघा कशी मध्ये सगळे. दादा आहेत बा. दादा आज काय काय आहे? एक मिनिट. सांगायला 70,000 रुपये. बोला तुम्ही, बोला तुम्ही दिले थोडी लगे मला. बोकड बघा मित्रांनो एकदम फुल साईज मध्ये. बोला बोला चला काय देता? 30 आणि 35 40 ला नाही भेटत ते. ए करडू करडू कुछ ते सुटले ते जाऊ दे. 65,000 रुपये. इकडे पण आहे बघा फुल साईज मध्ये. 30 आता आणि व्यवहार 35 चालू 40 ने आहे. कवर मागत बसला. कसे याचे 50 सांग. हे 60,000 रुपये सांग. कोणते कोणते बोकड आहेत आपल्याकडे? हे 5 बकरे आहेत आणि तिकडे 10 कसे आहेत. हे कशी आहेत? हा ओके. कशी किंमत सांगताय? सांगायला आपण 1,10 सांगतो दोन्ही जोडीची आहे? जोडीची. ओके. 1,10,000 सांगता ते बघा. फुल साईज मध्ये आहे दोन्ही पण. आणि कशी आहेत? 67 घेतलं तर 35,000 सांगितलं आपण ओके. फायनल. किती वजनाचे आहेत ते? वजन किती आहे त्यांचं? वजन येईन 70 किलो 60 किलो. ओके. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 9011213994. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. बोकडांची क्वालिटी पाहू शकाल. अंडोला आणि खशी दोन्ही पण आहेत बघा. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. इकडे पण आहेत बघा. दिलाय का?
तर भरपूर असा माल आलाय बाजारामध्ये, किमती सुद्धा चांगल्या आहेत. आज काय काय सर? हा एक बोकड आहे ना? तेच सांगता याची 38. ओके. आणि ते कशी? ओके. आता पुढच्या बाजारापासून शेळ्या राहतील. ओके. नंतर मग चालू आहे. ओके, ठीक आहे सर. तर पाहू शकाल अशा प्रकारे बाजारात माल आलेला आहे. मेंढ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर माल आलाय. तर मित्रांनो, बोकडांबरोबर जे आहे ते मेंढ्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाजारात आले. दादा कोणता आहे बोकड? कोणता आहे? गावरण मध्ये. ओके. आणि काय किंमत सांगता याची? 42,000. 42,000. किती जातावर आहे? 4 दातावर. 4 जातावर. 42,000 रुपये सांगतात तेव्हा. इकडे पण माल भरपूर आहे बा. शब्द आहे. मेंढ्यांची आवक तुम्ही पाहू शकाल. या बाजारामध्ये जे आहे मित्रांनो, अशी करड एकदम क्वालिटी मध्ये असतात बघा. पाच बोकड वगैरे मेंढ्यांची करड असतात, जी की आपण बोकड पालन शेळी पालनासाठी वापरू शकतो. अशी करड असतात, पाहू शकाल. बोकड बघा. फुल साईज मध्ये आहे. तर दादा आहे बघा मित्रांनो. दादा आज काय काय आहे? आज गावरान कोंबडा आहे, कोंबडी आहे बघा. ओके. हा, कसे दरच होतं ते आज? आज जरा स्वस्तच चाललेत बघा. गावरांचा कोंबडा 450 रुपये, कोंबडी 300 रुपयांनी आहेत. ओके. हो. बकरी ईद मुळे बाजारात कोंबड्यांच्या डाऊन झाल्यात. ओके. हो. आता हा जो माल आहे पलीकडचा तो पण गावरांमध्ये? तो गावरांमधला ते पूर्ण. ओके. आणि तो कुठे चालला आता? तो आता दुकानदारीला चाललाय, दुकानांसाठी. ओके. मोठा कोंबडा असेल तर किंमत वाढवून होत? नाही, थोडीफार आपली 50 रुपये 100 रुपये वाढून फक्त. ओके. आज बकरी ईद मुळे बाजार थोडा लो चालला. ओके. आणि इथं अंडी पण मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येतात. ते अंडी कशी असतात? अंडी 4 रुपये 5 रुपयांनी चालल्यात. ओके. पूर्ण शेतकरी माल राहतो ना? पूर्ण शेतकरी. ओके. आणि आपल्याकडे काय काय असतं विक्रीसाठी? टर्की असते, बदक असतात, राजहंस असतात. ओके. आणि कोणते कोणते बाजार करतात? यवत, चाकण, वाघुली, हा. पुण्याला असतो. ओके. आपला मोबाईल नंबर सांगा ना.
70 66 78 54 ओके. जर कुणाला ग्रुपमध्ये कोंबडे लागले तर भेटतील ना? हो भेटन. ओके. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. क्वालिटी पाहू शकाल मालाची, अशा प्रकारे क्वालिटी असते. बरं. ठीक आहे दादा, प्युअर धन्यवाद. गावरान. ओके.